तर पुष्कर जोगकडनं इन्स्टावरती स्टोरी पोस्ट करण्यात आली। मनपाची कारवाईची मागणी यानंतर झालेली आहे। मनपाच्या महिला कर्मचाऱ्यानं जात विचारल्यानं पुष्कर जोग संतापला होता। महिला कर्मचारी नसती तर 2 लाथा नक्कीच मारल्या असत्या असं पुष्करनी त्यावरती नमूद केलं होतं। मात्र पुष्कर जोगवर पालिका कर्मचाऱ्यांनी कारवाईची मागणी केली आहे। सध्या प्रशासनाकडनं मराठा आरक्षणासाठी अनेक ठिकाणी सर्वेक्षण सुरू आहे। शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा ठपका ठेवत कारवाईची मागणी करण्यात आली आहे आणि त्यानंतर पुष्कर जोगनं स्टोरी डिलीट केली आहे। तर पुष्कर जोगची स्टोरी काय होती, पालिकेची कारवाईची त्यानंतरची मागणी काय आहे बघतोय। बीएमसीचे काही कर्मचारी माझ्या घरी आले आणि मला सर्वे करतोय म्हणून माझी जात विचारत होते। त्या कर्मचारी जर बाई माणूस नसत्या तर 2 लाथा नक्कीच मारल्या असत्या। कृपया करून मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका, नाहीतर जोग बोलणार नाहीत। डायरेक्ट कानाखाली मारतील, #जोग बोलणार। तर मुंबई मनपा कर्मचारी युनियननं मागणी त्यानंतर केलेली होती की मराठी सिने कलाकार पुष्कर जोगनं केलेलं विधान गंभीरपणे घेतलं पाहिजे। मनपा कर्मचारी मराठा सर्वेक्षणासाठी राज्य मागासवर्गीय आयोगानं दिलेल्या ॲपनुसार माहिती विचारत असतात। राज्य मागासवर्गीय आयोग त्यांच्या मार्फत योग्य कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ही युनियनने केली आहे। तर यानंतर आता पुष्कर जोगनं मात्र माफी मागितलेली आहे आणि आपली ही पोस्ट सुद्धा त्यांना आता डिलीट करून टाकली आहे।